सांगलीच्या 9 वर्षाच्या चिमुरड्या धैर्या प्रशांत भाटे हिने ब्रायडल मेकअप करत सर्वांनाच थक्क केले आहे। सांगली फेस्टिवलच्या लाईव्ह शोमध्ये धैर्याने अवघ्या 26 मिनिटात ब्रायडल मेकअप करीत विक्रम केला आहे। चिमुरड्या धैर्याच्या या अदाकारीचे सांगलीकर जनतेने भरभरून कौतुक केले आहे। सांगलीच्या एका इंग्लिश शाळेमध्ये दुसरीला शिकणाऱ्या धैर्या ही एक उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून उदयाला आली आहे। तिच्या आईचे पार्लर असल्याने अगदी लहानपणापासून तिला घरातूनच मेकअपचे धडे मिळाले। आईसोबत कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असल्याने आईबरोबर ती पार्लरमध्ये जायची आणि यातूनच तिला मेकअप कसा करायचा याची माहिती मिळत गेली। आज सांगली फेस्टिवलमध्ये 9 वर्षाच्या चिमुरड्या धैर्याने सर्वांसमोर अवघ्या 26 मिनिटात एका महिलेचा ब्रायडल मेकअप पूर्ण करत सर्वांनाच थक्क केले। ब्रायडल म्हणजे नववधूचा मेकअप असतो, मात्र इतका अवघड मेकअप धैर्या 26 मिनिटात पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला आहे। या ब्रायडल मेकअप बाबत चिमुरड्या धैर्याने सुद्धा मनसोक्तपणे माहिती देत मोठे होऊन मेकअप आर्टिस्ट बनायचं असल्याचे धैर्याने सांगितले। तर ज्या महिलेचा तिने ब्रायडल मेकअप केला त्या महिलेला सुद्धा सुरुवातीला दडपण आले होते, मात्र धैर्याने मेकअप आर्टिस्टचे सर्व पैलू आत्मसात केल्याने त्या महिलेने सुद्धा प्रतिसाद दिला। सांगलीच्या धैर्याने 9 वर्षाच्या वयात जे धाडस दाखवले याचे सर्वत्र कौतुक होत आहेच, मात्र हजारो लोकांसमोर अवघ्या 26 मिनिटात ब्रायडल मेकअप करत तिने केलेला प्रयोग हा देशाला एक बाल मेकअप आर्टिस्ट मिळवून देणारा ठरणार आहे। माझं नाव धैर्या प्रशांत भाटे। मी ऑर्बिट स्कूलमध्ये आहे आणि मी दुसरीला आहे। आज मी माझ्या मॉडेलचा मेकअप केला आहे, ते पण स्टेजवर कसा केला आहे हे मी तुम्हाला सांगते। आता पहिला तर मी बेस ॲप्लिकेशन केलं आहे आणि काउंटरिंग केलं आहे, हायलाईट केलं आहे आणि आयशॅडो लावलं आहे आणि हे आयलायनर ते सगळं लावलं आहे मी आणि ते पण मी स्टेजवरती केलं आहे। काय वाटलं हे करताना तुला? छान छान वाटलं। किती वेळामध्ये केलंस हे? 26 मिनिट्समध्ये मी हा फुल मेकअप केला आहे। कुणी शिकवलं तुला हे? कुणी नाही, कुठं शिकलीस हे सगळं? मम्माचं बघून शिकले आहे मी। कधी पण मम्माने मला शिकवलेली नाही आहे, नुसतं माझी प्रॅक्टिस घेतली आहे। तू हे सगळं बघूनच केलेलं आहेस? हो। आता पुढे तुला काय बनायचं आहे? मेकअप आर्टिस्ट। आणि कुठं जायचं आहे? फॉरेनला जायचं आहे। पहिला डॅशिंग धैर्या ही 9 वर्षाची आहे। आत्ताच तिनं 8 वर्ष कंप्लीट केलेले आहेत। वयाच्या 2.5 वर्षापासून ती मेकअप करते। पहिला 2.5 वर्षाचा शो तिला तिच्या स्कूलमध्ये करायला मिळाला। 5 मिनिटामध्ये तिनं सेल्फ मेकअप केली। ही जर्नी तिची स्टार्ट झाली माझ्या अकॅडमीमधनं। माझी ब्युटी सलॉन अकॅडमी आहे, ती जन्मताच माझ्या पोटात असल्यापासून अगदी तेव्हापासून ती मेकअपशी संबंधित आहे। जरी असले तरी ते तिचे कष्ट आहेत। जेव्हा मी लेक्चर टाईममध्ये असते किंवा मेकअपचे क्लासेस घेत असते त्यावेळेस ती इतर मुलांसारखी कधीच खेळली नाही, तर ती नेहमी माझ्या लेक्चरला बसलेली आहे। प्रॅक्टिकल्सला स्वतःहून तिनं प्रॅक्टिकल्स केलेले आहेत आणि आत्ता 2 दिवसापूर्वीच माझ्या एका एक्झाम शोमध्येही ती पार पडलेली आहे। एक्झाम शो तिनं पार केली। 29 मिनिटामध्ये तिनं मेकअप केली आणि त्यावेळेस मला शॉक बसला की ती 29 मिनिटात मेकअप करू शकते। कारण माझ्या पाठीमागे जेव्हा माझे स्टुडंट स्टाफ असतात त्यांच्याकडनं लॅशेस कसे लावायचे, कलर संगती कशी करायची ह्याची ती प्रॅक्टिस करत असते माझ्या माघारी आणि हे सर्वस्व कष्ट तिचं स्वतःचं आहे। मी फक्त तिला माध्यम ठरले। तिच्यासमोर क्लासेस होत होते त्यामुळे ती ते सगळं आत्मसात करत एक क्लासेसला तिनं वेगळ्या पद्धतीनं बघत गेली आणि ते तिनं प्रेझेंट करत गेली आणि तिनं मला सांगितली, मम्मा मी स्टेज शो करायला तयार आहे। आणि आज तिचा स्टेज शो बघून खूप मला प्राऊड फील झालं। आणि जेव्हा आम्ही लाईव्ह स्टेज शो केला आज त्यावेळेस मुंबईतले मोठे आर्टिस्ट आहेत अमोद सर, त्यांच्याकडनं तिला खूप छान मुंबईसाठी स्टेज शोसाठी ऑफर आलेली आहे आणि ती लवकरच मुंबईलाही पुढच्या काय शिक्षणाचं कसं गणित? शिक्षण तिचं ती तर दुसरीला आहे, 2nd इयरमध्ये आहे ऑर्बिट स्कूलमध्ये। ती पहिल्यापासून स्कूलमध्येही एक टॅलेंटेड गर्ल आहे, पण आता कोविडमुळे वगैरे जे काही ऑनलाईन क्लासेस चालू आहेत
त्यामध्ये तिचं सगळं लक्ष आमच्या पार्लरमध्ये होतं, पण ती स्कूलच्याही सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करते आणि स्कूलही तिला खूप सांभाळून घेते. योगिनी मॅम ज्या स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत त्या नेहमी तिला सपोर्टिव्ह असतात. आता काय गेल्या 20 तारखेलाच म्हणजे 20 डिसेंबरला ब्युटी कॉम्पिटिशन होता अस्मिता मॅमचं. सो त्या शोमध्ये मी मॉडेल होते. त्या शो नंतरच मॅमनी मला ही अपॉर्च्युनिटीज दिली असं मी म्हणते. कारण आणि नंतर मला म्हणजे खूप मी हे झाली म्हणजे आश्चर्यचकित झालेले की 9 वर्षाची धैर्य कशी काय मेकअप करेल. पण मी तिथं बघितलेलं होतं 20 तारखेला जेव्हा तिचा शो झालेला तेव्हाच. आणि त्याच्यानंतर आज देखील तिने करताना एखादा मोठा आर्टिस्ट कशा करतात त्याच प्रोफेशनल ट्रिक्सने तिने माझा मेकअप केला आहे. अजिबात मला कुठल्याही तिने इंस्ट्रक्शन्स दिल्या म्हणजे ज्या मोठ्या हे करतात की तुम्ही असं करा तसं करा, तिने पण मला कॉपरेट केलं आणि मी पण तिला कॉपरेट केलं. आणि धैर्य खूप म्हणजे मोठ्यापणी ती गॉड गिफ्टेड आहे तिला हे सगळं काही मी असं म्हणेल. आणि मॅमने खूप तिला छान म्हणजे अजून त्या करतील तिला हे मला पण वाटतंय. आणि थँक्स धैर्य आणि थँक्स मॅम मला ही अपॉर्च्युनिटी दिल्या. एखाद्या पार्लरमध्ये आपण मेकअप करून घेताना आपल्याला इतकं एवढ्या सगळ्या मॉप समोर तुम्हाला आणि फर्स्ट ऑफ ऑल हा शो लाईव्ह होता त्यामुळे मला थोडं आलेलंच दडपण की लाईव्हमध्ये धैर्य कशी करेल काय करेल. पण तिने तिचं खूप 110% तिने दिलं आहे. आणि मी खूप हॅप्पी आहे की मला एका 9 वर्षाच्या मेकअप आर्टिस्टकडनं एवढा छान मेकअप भेटला आहे. थँक्यू सर, थँक्यू धैर्य.